आणखी एक मोठी अपडेट आहे. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी लोकशाहीकडे आली आहे. याच्यामध्ये रवींद्र चव्हाण, नितेश राणे, गणेश नाईक यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे, शिवेंद्र राजे, त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंगल प्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं कळत आहे. तर भाजपचे नेमके कोण कोण मंत्री होणार आहेत त्याची संभाव्य यादी लोकशाही मराठीकडे आलेली आहे. त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव आहे, तर नितेश राणे, गणेश नाईक यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात भाजपकडून नेमकं कोणकोणत्या नेत्यांची वर्णी लागणार आहे मंत्रिपदावर. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी रवींद्र चव्हाण यांचं नाव घेतलं जात आहे. त्याचबरोबर नितेश राणे, गणेश नाईक यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कोकण विभागातून येणारे हे नेते आहेत. कोकणातून चांगलं यश आलेलं आहे भाजपला, महायुतीला. त्या पार्श्वभूमीवर कोकणाला हे मंत्री मिळू शकतात. तर मुंबईमधून मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, राहुल नार्वेकर आणि अतुल भातखळकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामधून भाजपचे संभाव्य मंत्री आहेत ते म्हणजे शिवेंद्रसिंगराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. हे मंत्रिपदावर विराजमान होऊ शकतात. तर पश्चिम महाराष्ट्रामधीलच चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मंत्रिपदी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवली जाते. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तर भाजपचे हे संभाव्य मंत्री आहेत जे आता लवकरच शपथ घेऊ शकतात, सत्तेमध्ये सामील होऊ शकतात. याशिवाय मराठवाड्यातून पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.